भीमा नदीकाठच्या शेती पंपांना केवळ 2 तास आणि इतर कृषी पंपांना 6 तास वीज पुरवठा होत असल्यानं पाणी असूनही भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं केवळ विजेअभावी करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतीसाठी नियमित वीज पुरवठा करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मोर्चाचं निवेदन सादर केलं आणि इशारा दिला की एका बाजूला कर्नाटकमधले शेतकरी खुलेआम 11 तास चंद्रभागेतून पाणी उपसा करताय आणि महाराष्ट्रामध्ये मात्र केवळ 2 तासच पाणी मिळतं. हा अन्याय आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागानं पाण्याचं वाटप करत असताना विशाळपणा दाखवला आहे. त्याचं वॉटर ऑडिट झालं पाहिजे आणि तातडीनं सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आता पिकं वाढून चाललेली आहेत. त्यामुळं आता जी काय 2 तास वीज दिली जाते ती मागं घेऊन किमान 6 ते 8 तास वीज दिली पाहिजे, तरच ही पिकं वाचणार आहे. नवीन लागण करायला परवानगी नाही दिली तर आमची काय हरकत राहणार, परंतु जी पिकं उभी आहेत त्याच्यावर आम्ही खर्च केलेला आहे ती वाचवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गेली 4 महिने, कारण साखर कारखाने बंद होऊन 4 महिने झाले, ज्या साखर कारखान्यांनी ऊसाची FRP दिलेली नाही त्यांच्यावर कारवाई अजूनही झालेली नाही. ती तातडीनं व्हावी आणि ती जर होणार नसेल, शेतकऱ्याला पैसे मिळणार नसतील, कालच एका शेतकऱ्यानं दुर्दैवीरित्या आत्महत्या केली, तर ज्या पद्धतीनं बँका शेतकऱ्याच्या घरात घुसून त्यांचं भांडीकुंडी जप्त करतात तसं साखर कारखान्याचे संचालक आणि चेअरमन यांच्या घरात घुसून त्यांची भांडीकुंडी बाहेर काढल्याशिवाय शेतकरी राहणार. कायदा आपलं काम करणार नसेल तर वेळप्रसंगी शेतकऱ्याला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला. त्यांनी 3-4 दिवसामध्ये ऊसाच्या बिलाच्या वसुलीसाठी सुद्धा ठोस कारवाई करतो त्याची वेळ त्यांनी मागितली 3-4 दिवसाची. त्याचबरोबर पाणी वाढवून देण्यासंदर्भात एक प्रायोगिक स्वरूपामध्ये चंद्रभागेतून उपसाला परवानगी अधिक देण्यासाठी 1-2-3 दिवसामध्ये निर्णय घेतो असं आश्वासन.